आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। आपली खवय्यगिरीची घौडदौड अगदी जोरात चालू आहे आणि होतं काय कितीही प्रकारचं खाल्लं तरी मनाचं समाधानच होत नाही। आजही आपण काही खास पदार्थ शिकतोय, काही खास सुगरण मैत्रिणीकडनं। चला बघूया ती आपल्याला काय काय शिकवते। खवय्यगिरी करण्यासाठी आपण आलो आहोत देविका नाडकर्णी यांच्याकडे। नमस्कार। ऍक्च्युली डॉक्टर देविका नाडकर्णी, वैद्य देविका नाडकर्णी यांच्याकडे तुम्ही प्रॅक्टिस करता? हो, प्रॅक्टिस करते मी। मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर पण आहे। पण आता पहिला पदार्थ जो आहे ज्याची सुरुवात आपण करतोय तो कुठला आहे, त्याचं काय नाव? तो आहे कॉर्न फ्रँकी। मस्त, सगळ्यांच्या आवडीची। आणि 12 महिने आपल्याला रगड कॉर्न मिळतो, त्यामुळे ती कधीही तुम्हाला करता येईल, कुठच्याही वेळेलाही करता येईल। तर त्याचं साहित्य बघूया काय। कॉर्न, कांदा, कॉर्नफ्लोअर, मैदा, मीठ, हळद आणि मिरची। साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं। आणि आता आपण ही जी पिठं आहेत ही कसली कसली आहेत म्हणालात तुम्ही? कॉर्नफ्लोअर आणि मैदा। कॉर्नफ्लोअर आणि मैदा। आणि प्रमाण काय असणार आहे त्याचं? एक सेम, म्हणजे इक्वल, समभागात। समभाग, ठीक आहे। कॉर्नफ्लोअरने ती कुरकुरीत होणार का? हां, एकदम। आणि खायला म्हणजे टेस्टी लागेल। आतमध्ये कॉर्न सॉफ्ट असतात आणि फ्रँकी हा प्रकार आहे, त्याचं कोटिंग हे नेहमी तसंच क्रिस्पी असायला। आणि तो इतका आवडतो सगळ्यांना, म्हणजे सगळ्या एजेस, कुठल्याही एज मधल्या जर कुठल्याही व्यक्तीला विचारलं की कॉर्न फ्रँकी खाणार का, तर मला असं वाटतं की कोणीच कधीच नाही म्हणत नाही। तर त्याच्यामुळे आता आपण पीठ मळूया। आता कुठलंही दिलं तरी चालेल। हो, तुम्ही कुठे शिकलात, म्हणजे ही पर्टिक्युलरली ही डिश? काही बघून बघून, स्वतःला आवड आहे म्हणून, आणि आईकडून मिळाल्या, कारण आई वर्किंग होती बँकेत, त्यामुळे तिलाही माझ्यासारखाच आज जो माझा प्रश्न आहे की कामावरून म्हणजे दमून आल्यानंतर कमीत कमी वेळात फूड अवेलेबल करणं, हा फक्त तुमचा नाही, हा जागतिक महिलांचा प्रश्न आहे अगदी सगळ्या जगात। आपण आता हे कणिक घेतली का? कॉर्नफ्लोअर घेतलं, आता मैदा घेतोय आपण। समभाग घ्यायचे दोन्ही, आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून पाण्याने मळून पण त्याचं थोडं घालू? हां, जास्ती लागेल? नाही, पुरेसं। तुम्ही मळायला घ्या, मी पाणी घालते, मला सांगा। घट्ट मळायचं असेल आपल्या पोळ्यांच्या पिठासारखं। थोडंसं ह्याच्यात आपण काही हे नाही घातलं, मोहन म्हणा, तूप म्हणा, असं काही नाही। आपल्याला हे जे सारण म्हणजे बाहेरचं आपण चपाती कवर जे करतोय ते आपण भाजून घेतो, आणि आतमधला जे सारणाचा भाग आहे तो खूप स्पायसी किंवा जास्त खमंगदार असतो, असं बेसिकली परत काही त्याच्यात घालायची गरज नसते। आणि आपला जो फ्रँकीचा जो प्रकार असतो, म्हणजे फ्रँकी म्हणून अशी जी डिश असते त्याच्यामध्ये बाहेरच्या सारणाला काही तशी वेगळी टेस्ट नसते, त्यामुळे मीठ जे आपण आतमध्ये घातलेलं आहे ते पुरेसं आहे। पीठ आपण मळून ठेवलेलं आहे, तर आता सारण करू। आधी कांदा का आधी? आधी कांदा। आधी कांदा। पण तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये। बरं, मला सांगा देविका की आता आपण आयुर्वेद एवढ्या मोठ्या वैद्यांबरोबर काम करतोय, शूटिंग करतोय, तर ही रेसिपी करतोय, त्याच्यात असं काही एखादं चूर्ण नाही का? ह्याच्यात तुम्ही एक पाचक म्हणून आवळा चूर्ण घाला, मग एक चिमूट अमुक घाला, तुमच्या मात्रा काय, तुमचे माप असतात त्याला मात्रा म्हणतात ना? मात्रा म्हणतात, बरोबर। अगदी पाचक चूर्णाचाच विचार करायचा असेल, म्हणजे ह्या रेसिपीचा विचार करून, तर आपण फक्त हिंग चिमूटभर टाकू शकतो। बाकी चूर्ण जी आहे ती आजाराचं किंवा त्या माणसाला, व्यक्तीला होणाऱ्या लक्षणाप्रमाणे आपल्याला ऍड करायला लागतील। आणि फ्रँकीचा विचार करताना जे खमंगपणा आपल्याला यायला हवा, त्याच्यात मग तो पाचक चूर्णाचा संबंध नको, गरज नाही। आणि आम्ही काय होय, खवय्यगिरी तुम्ही परतून घ्या, खवय्यगिरी करत असल्यामुळे आम्ही कधीच आजारी पडत नाही, कारण आम्हाला अख्ख्या जगभराचे प्रेक्षक इतक्या प्रेमाने खायला घालतात आणि एवढं उदंड प्रेम करतात, आम्ही असं फिट आहोत खाऊन पिऊन। कांदा थोडंसं परतून झालेला आहे, गुलाबी व्हायला हवा अजून तो। पण मला सांगा, आता मिरच्या वगैरे डायरेक्ट आपण टाकतो, तर परत तुम्ही वाटणार आहात का ते? नाही, परत वाटायचं नाहीये, फक्त मिरच्या मुद्दामून लांब तुकडे ठेवलेत की जे आपल्या स्टफ करत असताना काढता येतील म्हणून। ओके ओके।
असं म्हणजे आयुर्वेदात असं म्हटलं जातं का की खरंच ग्रीन चिली खाऊ नये जास्ती किंवा असं असं खरं आहे का? म्हणजे ती खूप ग्रीन चिली जी आहे ती आपल्या मिरची पूड जी असते, लाल मिरची पूड, त्यापेक्षा जास्त तिखट असते. हो. आणि ती फ्रेश असल्यामुळे त्याच्यामध्ये तिखटपणाचा जो रस आहे, तिखट रस हा जास्त प्रमाणात असतो. पण मग तो आणि काय बऱ्याचदा जास्त प्रॉब्लेम होतो त्याच्यात. आपण ज्यावेळेला जेवणात वापरतो मिरची, की बऱ्याचदा चॉप्ड मिरची अशा प्रकारची असते, बारीक तुकडे घालून, आणि ते जर डायरेक्ट बी सकट पोटात गेले तर मग अंगातली उष्णता, म्हणजे मिरची उष्ण असल्यामुळे, स्वभावाने गरम असल्यामुळे अंगातली उष्णता, तीक्ष्णता वाढणं आणि मग त्यामुळे होणारे वेगवेगळे आजार संभावणं गरजेचं असतं. त्यामुळे शक्यतो मी वैद्य झाल्यावर रादर या गोष्टीचा विचार करते की मिरची वापरत असताना ती अख्खी घ्यायची आणि सर्व करण्या अगोदरच ती बिया तर काढायच्याच आणि सर्व करण्या अगोदरच अख्ख्या मिरच्या बाजूला करून ठेवायच्या. हे नक्की लक्षात ठेवा. आपण हिरवी मिरची सर्रास वापरतो तर त्याचा जो दाह आहे तो कमी करण्यासाठी बिया काढत जातो त्याच्यात. हे उकडून नाही घेतलेत ना आपण का? उकडून नाही, उकडून घ्यायची. कॉर्न असतात ते बऱ्याच लगेच तयार होतात आणि ऍक्च्युली ते असेच छान लागतात ना, क्रिस्पी होतील ते चांगले. आणि मग त्याचं स्टफिंग केलं की काय देऊ आता मिरची. अजून पाहिजे? नाही, पुरेसे होतील दोन. घरातल्या सगळ्या व्यक्तींचा विचार करत असताना मग तो लहान मुलांना पण आहे पिल्लू, तर त्यालाही खायला मिळालं पाहिजे आणि आम्हालाही. त्यामुळे 2 मिरच्या इनफ आहेत, सफिशियंट आहेत त्याला. हळद आपण काय फक्त कलरसाठी घालतोय ना, आकर्षक वर्णासाठी. असं काय भरपूर हळद पाहिजे असं नाही. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल. पण हळदीचे सुद्धा अनेक गुणधर्म असल्यामुळे हळद पुन्हा एकदा उष्णता कमी करणारी आहे. अच्छा. त्यामुळे आकर्षक रंग आणि औषधी गुणधर्म हळदीचे या दोन्हीचा आपण त्याच्यामध्ये वापर करतोय. थोडं चवीपुरतं मीठ घालायचं त्याच्यामध्ये. झालं ना? ठीक आहे. आपलं आता पुरण तयार झालेलं आहे सारण, आणि पीठ आपलं आहेच तयार. तर आता पुढची तयारी. आपण जे पीठ मळलं होतं तर त्याची पोळी करून घेतलेली आहे छोटीशी आणि ती आता भाजायची. व्यवस्थित भाजून घ्यायची, दोन्ही बाजूने फुलवून घ्यायची. पण मग आता जे सारण आपण भरणार आहोत ते आपण उतरवून भरायचं का? पोळी खाली काढून घेऊन शॉपिंग ट्रेवर किंवा प्लेट मध्ये घेऊन मग त्याच्यात मगाशी केलेलं सारण आपल्याला स्टफ करायचं. आणि आणखीन पण मग काही भरणार नाही, त्या आणखीन काही गोष्टीची गरज नाही, कारण तो व्यवस्थित मसाला आणि मिरची त्याच्यामध्ये आहेच, त्यामुळे तेवढं पुरेसा होतं. ठीक आहे, ठीक आहे. ओके, ठीक आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्या, कारण मैदा आहे ती नीट भाजली नाही गेली. कॉर्नफ्लॉवर आणि मैदा दोन्ही असे जिन्नस आहेत की जर नीट भाजलं नाही गेलं तर तोंडात असं पिठूळ लागणार. तर त्याच्यामुळे ते व्यवस्थित भाजून घेऊया. आपण पोळी करून घेतलेली आहे छोटीशी आणि आता त्याच्यात आपण सारण घालून आधी कोन करून घ्यायचा का? कोन करून घेऊया, ते फ्रँकी उचलायला सोपं जातं. हे लावूया आधी? नाही, नंतर लावलं रॅप केलं तरी चालेल. हा, मिरची काढून टाकायची, तुम्हाला माहिती आहे. ओके. पूर्ण भरेल इथपर्यंत घालायचं कोण. असं ते दाबून घालायला लागेल ना? हो. आपण ती फॉईलने रॅप करूया, म्हणजे ती सहजगत्या उचलायला सोपी पडेल, धरायला सोपी पडेल. ओके. खायला द्या. असं काय हो, तुम्ही खायला देत नाही आम्हाला? आमचा हा जन्म याच्यासाठी झालेला आहे फक्त. रेडी झालेली आहे कॉर्नची फ्रँकी. आणि आता ह्याचं साहित्य आणि जे आम्ही कृती केली ते सगळं नीट लिहून घ्या, कारण अशी गरमागरम फ्रँकी खायला काय मजा येते, होय की नाही? लिहून घ्या. कॉर्न फ्रँकी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: स्वीट कॉर्न, कांदा, कॉर्नफ्लोअर, मैदा, मीठ, हळद आणि मिरची. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, कॉर्न, हिरवी मिरची, हळद एकजीव करून सारण तयार करून घ्यावं. मळलेल्या पिठाची पोळी
ती खरपूस भाजून घ्यावी. भाजलेल्या पोळीमध्ये तयार सारण स्टफ करून कॉर्न फ्रँकी तयार करावी.